नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. SC/ST आयोगाचे अध्यक्ष आदरणीय खासदार आनंदरावजी अडसूळ यांच्याशी संवाद साधतायत आमचे रिपोर्टर दिनेश मराठे. साहेब, SC/ST आयोगाचे आपण अध्यक्ष आहात. SC/ST समाजाचे प्रचंड प्रश्न आजही प्रलंबित आहे, तर नेमकं यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडून आणि आपल्या आयोगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने कार्य केलं जात आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज ह्या जाती जमाती लोकांना पुनर्जीवन मिळालेलं आहे. याचा अगोदरची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे. खऱ्या अर्थाने आयोगाचं काम करत असताना माझ्या लक्षात आलं की अजूनही अस्पृश्यता संपलेली नाही. त्या दलितांवर किंवा आदिवासींवर होणारे अन्याय थांबलेले नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थाने आयोगाची स्थापना झालेली आहे. SC वेगळा आता केला आहे, SC वेगळा केलेला आहे आणि त्या माध्यमातून कारण त्या केसेसची जर संख्या आपण पाहिली तर 6,000च्या वर केसेस आज पेंडिंग आहेत. म्हणजे अजूनही राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जसा देशाच्या पातळीवर पण आहे SC/ST कमिशन, तसं आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि प्रचंड लोकांच्या तक्रारी आपल्याला बघायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने अजूनही आम्ही किती म्हटलं की आमचा देश डेव्हलप होतो आहे किंवा झाला हे त्याच्यावरून काही वाटत नाही. जोपर्यंत तळागाळातल्या माणसाला पोटभर अन्न राहण्याची चांगली व्यवस्था आणि अंगावर चांगला कपडा ह्या गोष्टी मिळत नाही तोपर्यंत त्याची खऱ्या अर्थाने प्रगती झाली हे आपल्याला म्हणता येणार नाही. हे दुःख माझ्या मनामध्ये आहे आणि ह्या गरिबीचे चटके फटके आम्ही पण खाल्लेले आहेत, जातीचे खाल्लेले आहेत. गरिबीचं मेजॉरिटी लोकांना ती भोगावी लागलेली असते, पण आम्ही जातीचे चटके फटके खाल्लेले आहेत आणि म्हणून आपल्याला काय जास्तीत जास्त करता येईल हे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि ज्यावेळी एखादी महान व्यक्तीची जयंती असते, पुण्यतिथी, ती साजरी यासाठी आपण करतो आणि येणाऱ्या पिढीला त्या व्यक्तीचं महत्त्व कळलं पाहिजे आणि त्याने कशा संघर्षातून जीवन त्या ठिकाणी उभं केलं आणि इतरांसाठी काय बेनिफिट मिळवून दिले ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने त्यांना अवगत व्हाव्यात आणि त्यांच्यामध्ये थोडीफार त्याची ती एक कल्पना येऊन त्यांच्याकडून असं कार्य घडावं हा उद्देश आमचा असतो. काय आयोगाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना सुरुवातीला माझ्या मनामध्ये होतं की ज्यावेळी आता मुंबईसारख्या ठिकाणी आपण राहतो आणि अस्पृश्यता जवळपास संपलेली आहे असं वाटायचं मला, परंतु ज्या केसेस येतात ते पाहिल्यानंतर जाणीवपूर्वक दलितांवर किंवा आदिवासींवर कशा अन्याय होतात हे जवळून मी अनुभवतो आहे. आणि त्या एका दृष्टिकोनातून आम्हाला जो घटनात्मक अधिकार आहे आयोगाला, ज्युडिशरी आहे म्हणजे अगदी न्यायालयासारखा प्रकार आहे. त्यामुळे जे कोणी पीडित आहेत, ज्यांनी कुठे आमच्याकडे अर्ज केला आहे कुठल्या तरी कारणास्तव, त्यांच्याकडून त्यांच्या तोंडाने सगळी माहिती आम्ही घेतो. नक्की तुमच्यावर कसा अन्याय झाला आहे, कुणाकडून झाला आहे आणि आपली काय अपेक्षा आहे. अपेक्षा हीच असते या एका गोष्टीतून आपल्याला मुक्तता मिळाली आणि इतरांसारखं सहज जीवन जगता यावं आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी कुणाची पर्वा न करता, इव्हन मधला काळ असा आहे की 1-2 पोलीस अधिकाऱ्यांमुळे सुद्धा अट्रॉसिटी लावायचा निर्णय घ्यावा लागला. या आयोगात आणखी एक वैशिष्ट्य आहे की 3 पक्षांचं सरकार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे, काँग्रेसचा आहे आणि BJPचा आहे आणि आमचा आहे. तर या माध्यमातून आम्हाला बरंचसं काय त्या ठिकाणी लोकांचे दुःख कमी करता येतात, प्रश्न सोडवता येतात. शेतीचे प्रश्न आहेत, शेती जबरदस्तीने भडकावलेली असते, उलट त्यांना मारहाण म्हटली जाते, वाचक नाव बोललं जातं आणि म्हणजे त्यांचा अपमान तर होतोच, पिळवणूक होते, ह्या सगळ्या गोष्टी असंही आहेत. आणि म्हणून जे जास्तीत जास्त करता येईल, इव्हन सुदैवाने घटनात्मक अधिकार असल्यामुळे जर एखाद्या गोष्टीची अंमलबजावणी झाली नाही तर आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा बोलवून त्यांना ते समज द्यावी लागते, नाहीतर मग कोर्ट कचेरीही केल्या जातात आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर एक प्रेशर तयार होतं. अशा अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडे. काही लोक इव्हन अधिकारी वर्गसुद्धा त्या गोष्टीला दाद देत नाही.
मग आम्ही त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे. जो कितीही मोठा जरी अधिकारी असेल आणि एखादी रिजनेबल गोष्टीचा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर आम्हाला त्याही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या गोष्टी आम्ही करत असतो.